खूप दिवसानंतर जवळपास लग्नानंतर मी दुसऱ्यांदा जाते. एकदा गेली होती मी मधात, असंच बऱ्याच दिवसानंतर गेली नाही म्हणून गेली होती. त्यावेळेस आम्ही 2च रात्र थांबलो होतो. तर त्यावेळेस असं नुसतं गाव तर खायलाच गेलो होतो, पण ह्यावेळेस लग्नामध्ये जात आहोत. आणि लग्नामध्ये गेलं ना, लग्नामध्ये किंवा कुठल्याच कार्यक्रमात गेले तर सगळे नातेवाईक आपल्याला भेटतात, सगळ्यांचे गाठीभेटी होतात. तर म्हटलं चला जाऊया. आणि आता मामाच्या मुलाचं शेवटचं लग्न होतं. तिथून गेली मी आईच्या गावी, आणि आईच्या गावावरून परत दुसऱ्या गावी जायचं होतं, आणि तिथून मग 5ची बस असते संध्याकाळची. म्हणजे मामाच्या गावाला टाईम टू टाईम बस असतात. जर टाईमीवर गेलं नाही, मिस झाली बस, तर दुसरं साधन नाही. त्याच्यामुळे आम्ही जाऊन 2 तास आधीच पोहोचलो. आणि कसं ऊन पण भरपूर होती आणि लहान मुलं पण होती, त्याच्यामुळे 5-10 मिनटं लवकर गेलो तरी चालते. पण आम्ही जवळपास 2 तास आधीच पोहोचलो होतो. आणि बस स्टॉपवर गेल्यानंतर बघा, मुलांची तर किती धमाल होती. चष्मे घातले तिघी मुलांनी. रुद्रांश तर नाचायला लागला बस स्टॉपवर. सगळे बस स्टॉपचे लोक बघत होते रुद्रांशकडे. रुद्रांश लाजत बिजत नाही, तसंच ते दोन्ही मुलं भार्गवी आणि टिटू ते सुद्धा नाही लाजत. आणि बऱ्याच दिवसानंतर हे मिळतात, तर यांची तर एकदम धमाल मस्ती असते, कोणाचं काही ऐकत नाही की काही नाही. आणि इथे गेलो तर सगळ्या आईच्या बहिणी, 3-4 आईच्या बहिणी, आईच्या भाच्या, म्हणजे जेवढे काही त्या रूटचे पाहुणे होते बसने जाणारे, ते सगळे मिळाले. माझ्या मावशी बहिणी वगैरे, जवळपास अर्धी बस तर आमच्याच पाहुण्यांनी भरली. म्हणजे बरेच इकडे पाहुणे, आईचे नातेवाईक इकडेच्याच भागामध्ये आहेत. आणि एकच ती बस आहे की त्या बसने जावं लागतो आम्हाला. दिख रे हिरो, ए जसा बोट नको. हां हां, कचऱ्याच्या डब्यात टाक. छोट्या बालटीत पाणी टाक रुद्रांश. छोट्या बॉटलमध्ये पाणी टाकून दे त्याच्या. मामाच्या गावी पोहोचलो, चहा पाणी झाला. इकडून मुलं उपाशी तापाशी गेले होते, तर मुलांना पण भरवलं. संध्याकाळच झाली. नंतर जिकडे नवरदेव होता, नवरदेवाच्या घरी गेलो, तर तिकडे बघा हळदीचा कार्यक्रम चालू होता. आणि आमच्या जातीमध्ये रात्रभर हळद लावली जाते. आमच्या आदिवासी जातीमध्ये, तर आम्ही आदिवासीमध्ये गोंड आहे, तर गोंड जातीमध्ये रात्रभर हळद लावतात. तर मला तर बघा किती हळद लावली, हात पाय सगळे, चेहरा वगैरे सगळं हळदीने माखवून दिला. आणि रात्रभर आमच्या जातीमध्ये बघा अशा पद्धतीने मांद्री नाच असते, वेगवेगळ्या स्टेप असतात. आणि रात्रभर जागरण गोंधळ असते. वाद्य तर इतके भारी वाजतात की त्या वाद्याच्या तालावर प्रत्येक व्यक्ती स्वतःला रोखू शकत नाही. तर उत्साह असतो, आनंद असतो.
गावं आहेत तिकडे रात्रभर डान्स असतो म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे त्या भागामध्ये रात्रभर डान्स करतात. मग प्रत्येकाच्याच घरी लग्न कार्य असेल तर. आणि माझ्या माहेराचा जे एरिया आहे ते भाग, त्या भागामध्ये आधीचं कोणीचं नियोजन असेल त्यांना वाटते की आपण मांद्री डान्स ठेवावा, तर ते वाद्याचं नियोजन आधी करावं लागतं. त्याच्यावर डिपेंड करतं की आपण डान्स ठेवायचं की नाही. तर असं असते आमच्याकडे. आणि म्हणून मग कसं आपल्याला बघायला जास्त मिळत नाही आणि असे लग्नाला गेला आपण अटेंड केलं तर मग ते बघायची इच्छा होते. म्हणून मग रात्री आम्ही 1-2 वाजेपर्यंत तो डान्स बघितला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मुलाला हळद लावली वगैरे. आणि इतकी थंडी वाजत होती, त्याला रात्रभर हळद लावतात म्हणजे नवरदेव नवरी दोघांना पण आमच्याकडे हळद लावतात रात्रभर. तर थंडी वाजत होती, त्याने तर पांघरून घेतलं होतं अक्षरशः. आणि बघा असं असते मंडप. आणि जो मुंडा असतो कलरफुल दिसतो रंगीत केलेला, त्याला तासून नक्षीकाम करून तो असा रोवतात. पूजा वगैरे होते त्याची. आणि वरती जे आजूबाजूला जे खांब आहेत त्याला डेरी म्हणतात. आणि जे वरती जांभळीचे जे फांद्या असतात ते टाकतात. आणि त्याला मंडप म्हणतात आमच्याकडे. तर तो मांडव असतो लग्नामध्ये आवश्यक. गावखेड्यामध्ये मोठे मोठे अंगण असतात, प्रत्येकाला तर माहीतच आहे. तर दुसऱ्या दिवशी रात्रभर नाचून नाचून सगळे अंगणाचा कायापालट होतो. तर दुसऱ्या दिवशी शेणानी सडा सारवण करतात, पूर्ण घराला अंगणाला सडा सारवण करतात. आणि इकडे बघा नवरदेव, आता आमच्याकडे गरसोली ओवायचं म्हणजे जी काडी पोत असते आपली, ती 5 सरी असते आमच्या जातीमध्ये. 5 सरी पोत ओवावी लागते. आणि त्याच्यात नवरदेव 5 तरी म्हणे आपल्या हाताने घालतो, म्हणजे तो नियमच आहे. तर तेच चालू होतं यांचं. आणि नवरदेवाला थंडी वाजली होती. आणि घरं बघा कसले घरं आहेत इकडचे, एकदम खतरनाक. मातीचे जरी असले तरी किती म्हणजे भारी असतात इकडचे घरं. तर लाकडाचे काम बघा कसं आहे, लाकडाचे खांब बघा, बारीक बारीक नक्षी बघा. असे आहेत माझ्या मामाच्या गावचे प्रत्येकच घरं असे आहेत. माझ्या मामाचं घरसुद्धा असंच होतं, पण त्यांना नंतर ते घरकुल मिळालं तर त्यांनी ते पाडून घेतलं घरकुल बनवायला, तर त्यांनी ते बनवलं. पण हे दुसऱ्या मामाचं घर आहे. तर बघा असे लाकडी काम आहे, असे खांब लावलेले आहेत, खूप छान असे घरं आहेत. आणि मला सुद्धा असे घरं आवडतात. आणि सडा सारवण, शेणाचं सारवण, खडीचं किंवा ते चुन्याचं थोडीशी अशी पट्टी घेतलेली, खूप छान असं वाटते. घरं खूप छान आहेत. तर दुसऱ्या मामाचा हा माझा घर आहे. तर तिथे आम्ही सगळ्या आमचे मावशी बहिणी मी आम्ही सगळे बसलो होतो. म्हणजे आता कसं एका घरी गेलं तर मग दुसऱ्या घरी पण जावं लागते. आम्ही एकदा का गेलो ना तर सगळ्या मामांच्या घरी जाऊन येतो. माझ्या आईचे 4 भाऊ होते, तर 4 भावांचे बाकी मुलं म्हणजे पुष्कळ घरं आहेत. आम्ही एका घरी पाहुणे गेलो तर एका घरचे पाहुणे आम्ही राहत नाही. जिकडे गेलो तिकडे आम्ही जेवू शकतो, खाऊ शकतो, सगळ्या सोयी सुविधा होतात. पण एवढं म्हणा की तिकडे मातीची घरं आहेत, आपल्यासारखं राहणीमान नाही आहे, थोडं वेगळं राहणीमान आहे. कारण तिकडे शेतीचेच भरपूर कामं असतात, त्यांना डबल टिबल फसल होते. तर शेतीच्या कामातूनच त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. तर बाकी इतर काय करणार.